आज आपण इकॉनॉमिक्सचं 5वं सेशन सुरू करणार आहोत. जर आपण 4 सेशन बघितले नसतील तर आठवणीने एक वेळा 4 सेशन बघून घ्या, कारण त्या 4 सेशनवरच हे 5वं सेशन आज अवलंबून आहे. आपण बघतोय भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास 1945 ते 2019. या कालावधीमध्ये आपण यापूर्वी 1966 पर्यंत बघितलं कशा प्रकारे भारताला चीनसोबत पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं आणि आसमानी संकटला तोंड द्यावं लागलं आणि 2 पंतप्रधानांचा भारताच्या कर्तबगार व्यक्तींचा मृत्यू झाला आणि परिणामस्वरूप भारताची पहिली महिला पंतप्रधान पदावर आली, ते म्हणजे इंदिरा गांधी. आणि ह्यात सर्व खर्च हा भारताचा सैन्यावर खर्च झाल्याच्या कारणामुळे भारताने पंचवार्षिक योजनेच्या जागेवर वार्षिक योजना सुरू केल्या. त्या 3 वार्षिक योजना भारताने या काळात मांडल्या, म्हणजे 1966 ते 67, 67 ते 68 आणि 68 ते 69 अशा प्रकारच्या 3 वार्षिक योजना या काळात मांडल्या गेल्या. याच काळात भारतामध्ये चौथी लोकसभा आयोजित केल्या गेली होती आणि या चौथ्या लोकसभेमध्ये 520 जागा होत्या. त्या 520 पैकी 283 जागा लोकसभेच्या 520 पैकी 283 जागा या काँग्रेसला प्राप्त झाल्या. तर यामध्ये एक नवीन पक्ष उदयाला आला, तो म्हणजे जनसंघ पक्ष. कारण 35 जागा घेऊन हा पक्ष सुद्धा आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. याच कालावधीच्या एंडिंगमध्ये, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजने या वार्षिक योजनेच्या एंडिंगमध्ये 19 जून 1966 ला बाळासाहेबांनी शिवसेनाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली होती. हा नवीन पक्ष 1966 मध्ये भारतामध्ये उदयाला आला होता. विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष हा होता. हा आता जी योजना आखण्यात गेली होती, 62चे युद्ध, 65चे युद्ध आणि आसमानी संकट, यामुळे नामवंत अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ यांच्या प्रस्तावानुसार धनंजय गाडगीळ यांनी योजना आखली की वार्षिक योजना केल्या जावी. परिणामस्वरूप वार्षिक योजना निर्माण केल्या गेली. या वार्षिक योजनांचं अध्यक्षपद हे इंदिरा गांधींकडे होतं. तर उपाध्यक्ष 2 होते, अशोक मेहता, धनंजय गाडगीळ. अशोक मेहता आणि हेच धनंजय गाडगीळ ह्या योजनांचे हे उपाध्यक्ष होते. 67-68 पासून गाडगीळ हे उपाध्यक्ष झाले होते. तर योजनेचा मुख्य उद्देश काय होता? 2 युद्ध आणि दुष्काळ या कारणामुळे स्वतःचं स्वावलंबन करावं. स्वावलंबन ही गोष्ट या योजनेमध्ये दिल्या गेली, म्हणून या योजनेला स्वावलंबन योजना म्हणून ओळखले जाते. याच काळामध्ये महाराष्ट्राला आणखी एक फटका बसला, तो म्हणजे 1967 ला महाराष्ट्रामध्ये कोयना नावाचा भूकंप झाला. कोयनाचे भूकंप पुढे भारताला हलवणारा अशा प्रकारचा भूकंप या काळामध्ये झाला. याच काळामध्ये मग इंदिरा गांधीजींनी रॉची स्थापना केली. भारतात जे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे त्या रॉची स्थापना 1968 मध्ये हे केल्या गेली. याच काळात भारताने विदेशामध्ये, न्यूझीलंडमध्ये पहिला विदेशी धर्तीवर आपला क्रिकेट सामना जिंकला होता. याच काळात हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस भारताला रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. आपण आपल्या पहिल्या सेशनमध्ये जे बघितलं आणि मागच्या सेशनमध्ये उल्लेख केला होता की 6 जून 1966 ला भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं. ते अवमूल्यन केल्यामुळे भारताला निर्यात करणं अपेक्षित होतं. भारत डबघाईला आला होता, म्हणून भारताने अवमूल्यन केलं. अवमूल्यन संबंधी सेशन आपण इकॉनॉमिक्स चॅप्टरमध्ये अतिशय विस्तृतपणे अवमूल्यन काय असते, किती तेवढा झालं कसं झालं हे दिलेलं आहे. तुम्ही ती व्हिडिओ आठवणीने बघू शकता. तर या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये वार्षिक योजनेमध्ये 3.9% हे उत्पन्नामध्ये वाढ झाली. या कारकिर्दीमध्ये 1969 मध्ये
1969 मध्ये मद्रासचं नामकरण चेंज करून तमिळनाडू केल्या गेलं. मग भारताला जे विज्ञान तंत्रज्ञान आहे यामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधींनी 15 ऑगस्ट 1969ला बँगलोरमध्ये 15 ऑगस्ट 1969ला बँगलोरमध्ये DRDOची स्थापना केली. सॉरी, इस्रोची स्थापना. व्हिडिओ मागच्या सगळं पाहिला आपण. ISRO इस्रोची स्थापना यावेळेस भारतामध्ये केल्या गेली आणि CISF सिक्युरिटीसाठी भारताने CISF स्थापना केली याच वर्षी म्हणजे 1969ला. अशा प्रकारचा हा आपला योजनांचा वार्षिक योजनांचा कालखंड होता. 1966, 67, 67, 68. मग थोडंफार पंचवार्षिक योजनाला सुरुवात करावी, कारण 1966 मध्ये रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे त्याचा इफेक्ट आता थोडाफार भारताला जाणवू लागला होता आणि म्हणून परिणामस्वरूप भारतामध्ये पुढची पंचवार्षिक योजनाला सुरुवात केल्या गेली. ते म्हणजे 1969 ते 1974. इंदिरा गांधी यांनी ही योजना करण्याचं डिसाईड केलं. 1969 ते 1974 त्यासाठी हा कालावधी निश्चित केला गेला आणि याचे अध्यक्षपद इंदिरा गांधींच्याकडे होतं. तर उपाध्यक्षपद धनंजय गाडगीळ, कारण 67च्या नंतर गाडगीळच त्या वार्षिक योजनांचे अध्यक्ष होते, म्हणून या योजनांचे उपाध्यक्ष सुद्धा धनंजय गाडगीळ. म्हणजे मागच्या योजनेचे उपाध्यक्ष गाडगीळ आणि या योजनेने सुद्धा उपाध्यक्ष हे धनंजय गाडगीळ यांच्याकडे लागलं, म्हणून या योजनेचं प्रतिमान धनंजय गाडगीळ प्रतिमान म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये मुख्यतः अन्नधान्य किमतीवर नियंत्रण ठेवणे व स्थैर्यासह किंमत विकास करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे भारताची जी चौथी पंचवार्षिक योजना होती, या चौथ्या पंचवार्षिकमध्ये अन्नधान्य किंमत स्थिर ठेवून अन्नधान्य किंमत स्थिर ठेवून स्थैर्यासह आर्थिक विकास, स्थैर्यासह आर्थिक विकास हे मुख्यतः उद्दिष्ट या योजनेमध्ये ठेवल्या गेलं होतं. या योजनेचं घोषवाक्य असे होतं की स्थैर्यासह आर्थिक विकास, आणि मेन म्हणजे गरिबी हटाव या नाऱ्याची सुरुवात सुद्धा या चौथ्या योजनेपासूनच झाली होती. वास्तविक ते 5व्या योजनेमध्ये झाली, परंतु गरिबी हटाव घोषणा या योजनेमध्ये करण्यात आलेली होती. आणि आता 3 वार्षिक योजना संपल्या होत्या, म्हणून ही वार्षिक योजना इंदिराजींनी मांडली होती आणि परिणामस्वरूप आर्थिक वाढीचा अपेक्षित दर यावेळेस 5.7% ठेवण्यात आलेला होता. आर्थिक वाढीचा दर 5.7% हा अपेक्षित ठेवण्यात आलेला होता. आर्थिक वाढीचा दर 5.7%. आणि आर्थिक वाढीचा जो साम्य दर होता, साधारण साध्य दर होता, तो 3.3% होता. म्हणजे साध्य किती झालं तर 3.3%. म्हणून जेवढी अपेक्षित पाहिजे होती तेवढी योजना ही अपेक्षित होऊ शकली नाही. तर नेमकं आता या पंचवार्षिक योजनेच्या काळात काय काय झालं, चौथी पंचवार्षिक योजना कशी भारताची होती, तर त्या संबंधी आपण ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम बांगलादेशची निर्मिती झाली. 1970 मध्ये बांगलादेशमध्ये निर्मितीसाठी कारणीभूत ठरलं ते म्हणजे चंगेज खान ऑपरेशन चंगेज खान. तो जो भारत आणि पाकिस्तान होता त्यावेळेस इथे एक पाकिस्तान आणि इथे एक पाकिस्तान, या 2 पाकिस्तानमध्ये समन्वय होता. आणि त्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये 70 दशकावरच्या निवडणुकीमध्ये इथचा व्यक्ती पंतप्रधान पदावर निवडून आल्यामुळे यांना ते मान्य नव्हतं, म्हणून ऑपरेशन चंगेज खान चालवलं गेलं आणि इच्छा पाकिस्तानाने आपल्या देशातील इच्छा नागरिकांवर अतोनात अत्याचार करायला सुरुवात केली आणि ते लोंढेचे लोंढे बघ भारतामध्ये घुसायला सुरुवात झाली. म्हणून मुख्यतः या संबंधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध झालं 1970च्या दशकामध्ये. यावेळेस भारतामध्ये जनरल माणेकशॉ या व्यक्तीने नेतृत्व घेतलं. भारताचे पहिले एअर फील्ड मार्शल जनरल माणेकशॉ यांनी नेतृत्व घेतलं
आणि भारताने पाकिस्तानचे 90,000 सैनिक जिवंत पकडले होते. परंतु पुढे 1972 मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये करार झाला, इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांच्यामध्ये मैत्री व शांतता करार झाला, परिणामस्वरूप भारताने सैन्य सोडून देऊन नवीन एक कार्य करायला सुरुवात केली होती. म्हणजे भारताला या युद्धाच्या काळात सुद्धा एका युद्धाला तोंड द्यावं लागलं होतं. म्हणून भारताला परत थोडंसं बॅकफूटवर जावं लागलं होतं. परंतु याच काळात इंग्रजांनी मग हे जे घटक राज्यांचे जे सीमासंबंधी वाद होते ते वाद सोडवण्यासाठी मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या केंद्र प्रदेशांना 71-72च्या वेळेस 27वी घटना दुरुस्ती केली. 27वी घटना दुरुस्ती करून हे 3 जे आहेत म्हणजे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या केंद्र प्रदेशांना घटक राज्यांचा दर्जा दिला गेला व 2 नवीन केंद्रशासित प्रदेश हे निर्माण करण्यात आले. हिमाचल प्रदेशला विशिष्ट राज्य दर्जा यानुसार 1971 मध्ये देण्यात आला. 1971 मध्ये हिमाचलला विशेष राज्याचा दर्जा, तर मिझोरम, अरुणाचल ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा, तर मणिपूर, मेघालय, त्रिपुरा यांना घटक राज्याचा दर्जा. अशा प्रकारचं कार्य हे इंदिरा गांधींनी या काळामध्ये केलं होतं. म्हणजे जिथून भारतामध्ये ते एंटर झाले होते जो प्रदेश वारंवार चर्चेमध्ये होता त्याला भारताने आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं आणि हे असे चेंजेस 27व्या घटना दुरुस्ती करून भारताने केलेलं होतं. मग याच काळामध्ये जे आपण बघितलं की हरित क्रांती झाली होती. हरित क्रांतीच्या कारणामुळे याच काळामध्ये मग नवीन घटना घडली, ती म्हणजे ऑपरेशन फ्लड. दुधाचा महापूर योजना जी आहे ती भारतामध्ये यावेळेस पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा जो आहे तो पहिला टप्पा जो राबवला गेला 1970 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नामुळे दुधाची महाक्रांती ही भारतामध्ये घडून आली. यालाच आपण ऑपरेशन फ्लड या नावाने सुद्धा ओळखतो. पहिला टप्पा 70 ते 80, 1970 ते 1980, दुसरा टप्पा 1981 ते 1996 या कालावधीमध्ये आणि पुढे मग तिसरा टप्पा घेऊन भारताने अमूलच्या मार्फत आनंद येथे स्थापन केलेल्या अमूलच्या मार्फत भारताने आपली दुधामध्ये महापूर संबंधी योजना आहे ती यशस्वी केलेली आहे. याच वेळेस पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल झाला होता. म्हणजे 1966 मध्ये जे रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं होतं त्याचं प्रत्यक्ष बेनिफिट भारताला 1972-73 मध्ये भेटलं आणि भारताचा व्यवहार तोल हा अनुकूल झाला. नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे 1972-73 मध्ये भारताचं व्यापार तोल पहिल्यांदा अनुकूल झालं होतं, दुसऱ्यांदा परत म्हणजे आतापर्यंत 2 वेळा भारताचं व्यापार तोल अनुकूल झालेला आहे. तर 1966च्या अवमूल्यनाचा परिणाम भारताला हा 72-73 मध्ये एकच वर्ष दिसून आला. याच वेळेस मग भारताने बोकारो झारखंड इथं 1972 मध्ये कारखाना सुरू केला. बोकारो झारखंड या ठिकाणी भारताने आपला प्रकल्प पोलाद प्रकल्प हा सुरू केला. या पोलाद प्रकल्पाला भारताला रशियाने मदत केली होती. मागच्या पंचवर्षीय घटनामध्ये आपण 3 प्रकल्प पाहिले पोलाद आणि हा चौथा पोलाद जो प्रकल्प आहे याला रशियाच्या मदतीने स्थापन केलं गेलं होतं बोकारो या ठिकाणी भारताचा चौथा. मग आता परकीय विनिमय कायदा भारताला करणं भाग पडलं होतं कारण यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी पैसा यायला सुरुवात झाली होती. परिणामस्वरूप 1973 मध्ये भारताचा पहिला परकीय विनिमय कायदा FERA फेरा हा पारित करावा लागला. फेरा संबंधीची विस्तृत माहिती आपण आपल्या इकॉनॉमिक्सच्या सेशनमध्ये दिलेली आहे. फॉरेन करन्सी ॲक्ट मध्ये आपण फेरा आणि फेमा
याची पूर्ण माहिती दिलेली आहे. याच वेळेस दारिद्र्य रेषेचं मोजमाप सुद्धा केल्या गेलं. 1974 मध्ये जे मोजमाप केलं गेलं त्याचा पण विस्तृत सखोल अहवाल आपण दिलेला आहे. म्हणजे जे कॅलरीमध्ये 2400 आणि 2100 मोजमाप आहे त्यासाठी तुम्ही आपल्या क्लासचे जे मागील सेशन जे आहे इकॉनॉमिक्सचे ते तुम्हाला ते जीके समजून घ्यासाठी दारिद्र्य संबंधित तुम्हाला पाहावं लागेल. मग याच पंचवार्षिक बोकारोचा प्रकल्प स्थापित केला गेला. मग आपण बघितलं होतं की जे पंडित नेहरू आहे, पंडित नेहरूच्या काळामध्ये भारतामध्ये काय झालं होतं की जवळपास 600 लहान मोठे राज्य होते आणि म्हणून त्यांना तनखे पद्धत ही घटनादुरुस्तीमध्ये घटनेमध्ये टाकून त्यांना तनखे सुरू केले गेले होते. मग ते इंदिरा गांधींनी काय केलं की हे जे राज्यांना जे आता पण तनखे मिळते ते 1971 मध्ये यांचे तनखे बंद केले. यांचे तनखे जे आहे ते इंदिरा गांधींनी बंद केले. म्हणजे तनखे पद्धत बंद झाले किंवा 1971 मध्ये. मग याच वेळेस भारताचं रॉकेट सेंटर, भारताचं श्रीहरिकोटा या ठिकाणी भारताचं प्रथम रॉकेट लॉन्च सेंटर उभारलं गेलं, ज्याचं पुढे श्री सतीश धवन रॉकेट सेंटरमध्ये रूपांतरण केलं गेलं. इथूनच भारताचं PSLV आणि ASLV पाठवत असतो. PSLV आणि ASLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे भारत जे आहे ते आपले इथूनच पाठवत असतो. याचं नामकरण हे सतीश धवन यांच्या नावाने केलं गेलेलं आहे. आय थिंक 2009 मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदा आकडे चेक करून घ्यायचा. याच वेळेस मग काय झालं इंदिरा गांधीच्या काळामध्ये भारतामध्ये 1972 मध्ये पिनकोड पद्धत सुरू झाली. आपण जे म्हणतो ना की अकोटचा पिनकोड 44101 हे जे आहे हे जे पिनकोड पद्धत सुरू केली गेली त्यापैकी महाराष्ट्राचे पिनकोड आहे 40 ते 44 च्या दरम्यान. हे पिनकोड जे स्टडी कॉल आहेत त्यासाठी पिनकोडची पद्धत जी आहे ती 1972 मध्ये याच काळात सुरू केली गेली होती. याच काळात भारतामध्ये कोठारी व मुद्दलियार आयोगाच्या अकॉर्डिंग कोठारी व मुद्दलियार आयोगाच्या अकॉर्डिंग शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन आकृतीबंध आणला गेला. 10+2+3 10वी 12वी 15वी 10+2+3 चा आकृतीबंध हा भारतामध्ये आणला गेला. कोठारी आणि मुद्दलियार आयोग हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. जुना आकृतीबंध कोणता होता 10-2-3 आता तो 2020 मध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे. याच वेळेस भारतामध्ये मुख्यतः चिपको आंदोलन सुरू केलं गेलं. चिपको आंदोलन झाडांना तोडल्या न जावं यासाठी भारतातलं सर्वात प्रसिद्ध सर्वात पेपरला जास्त वेळ आलेला प्रश्न चिपको आंदोलन उत्तराखंडमध्ये 1973 मध्ये महिलांनी सुरू केलं होतं. चिपको आंदोलन या संबंधी आणखी एपिको आंदोलन सुद्धा आहे ते दक्षिण भारतामधलं. ओके. मग 1973 मध्ये आणखी काय झालं तर 1973 मध्ये भारताला ऑइल शॉक बसला. म्हणजे तेलाच्या किमती ह्या भयानक वाढल्या. तेल म्हणजे आपलं खोबरेल तेल खायचं तेल शेंगदाणा तेल नाही तर जे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांच्या किमती वाढल्या. किती वाढल्या तर 400% वाढल्या. म्हणजे जर आज 70 रुपये लिटर पेट्रोल असेल तर डायरेक्ट 280 रुपये लिटर पेट्रोल. विचार करा त्यावेळेस काय अवस्था झाली असेल. तर अशा वेळेस त्या दोन देशांच्या आखाती देशांच्या युद्धामुळे त्या किमती 400% ह्या वाढल्या होत्या. ओके. या संबंधी इकॉनॉमिक सेशनमध्ये पूर्ण विस्तृत माहिती दिली गेलेली आहे. तर याच वेळेस भारताचा राष्ट्रीय जो पशु आहे तो टायगर आणि त्यानुसार टायगर प्रोजेक्ट भारतामध्ये 1972-73 ला सुरू केला गेला. म्हणजे 72 पर्यंतचा सिंह 73 मध्ये चेंज होऊन वाघ केला गेला. सिंहाला बदल करून वाघ केला गेला. याच वेळेस भारतामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम HP ची स्थापना केली गेली. 1974 ला भारतामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमची स्थापना केली गेली. मी यापूर्वी पण सांगितलं
की भारताचा व्यापार तोल पहिल्यांदा हा अनुकूल झाला होता 72-73 या कालावधीमध्ये. मग आणखी यामध्ये जे आहे जे आपण म्हणू शकतो की कारण चांगलंच महत्त्वपूर्ण वर्ष हे भारताच्या हिशोबाने होतं, कारण इंदिरा गांधी ही पूर्ण लयामध्ये होती आणि एकूण एक बदल यामध्ये घडत चालली होती. याच काळात 1969 मध्ये जे बँकांचं राष्ट्रीयकरण आहे ते 6 बँकांचं राष्ट्रीयकरण हे इंदिराजींनी भारतामध्ये घडून आणलं होतं आणि 19 जुलै 1969 जे बँकांचं राष्ट्रीयकरण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बँकिंग क्षेत्रामध्ये बदल झाला होता. याच वेळेस MRTP ॲक्ट 1969 मध्ये सुद्धा बदल केला गेला होता. MRTP म्हणजे जे मोनोपोली निर्माण झाली होती, जे उद्योगपती आहेत त्यांची, तर ते मोनोपोली तोडण्यासाठी MRTP ॲक्ट आणला गेला होता. MRTP ॲक्ट काय आपण मागच्या सेशन्स बघितले त्याबद्दल मला विस्तृत स्वरूपात मी MRTP ॲक्ट हा घेतलेला आहे. ह्याच कालावधीमध्ये इंदिरा गांधीजींनी लीड बँक योजना आणली होती. लीड बँक योजना, अग्रणी बँक योजना, म्हणजे बँकांना अग्रणी व्हायचं आहे. इतर बँकांच्या मार्फत जे सामान्य बँक आहेत त्यांना तुम्हाला कर्ज वाटप करायचं आहे. हे लीड बँक योजना 1969 हे सुद्धा तुम्हाला बँकिंग, जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेले तर तुम्हाला बँकिंग नावाचं फोल्डरमध्ये तुम्हाला या संबंधी पूर्ण लीड बँक संबंधी पूर्ण माहिती विस्तृत पाहिजे असेल तर ती मिळून जाईल. तर लीड बँक योजना 1969 अग्रणी बँक योजना ही सुरू केल्या गेली होती. याच वेळेस इंदिरा गांधींच्या या 4थ्या पंचवार्षिक योजनेच्याच कालावधीमध्ये अवर्षण क्षेत्र विकास कार्यक्रम 73-74 हा सुरू केला गेला होता. अवर्षण क्षेत्र विकास कार्यक्रम 1973-74 नेहमी स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जातो. अवर्षण क्षेत्र कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत? 4थ्या पंचवार्षिक योजनेत. आणि कोणत्या वर्षी? 1973-74. याच वेळेस भारतामध्ये हरित क्रांती सुद्धा झाली होती. ते आपण विस्तृतपणे हरित क्रांती पाहणार आहोत. पण हरित क्रांती हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हरित क्रांती आपण इकॉनॉमिक सेशनमध्ये बघितलेली पण आहे, तुम्ही त्यामध्ये परत त्याला बघू शकता. याच वेळेस भारत सरकारने एकात्मिक पद्धतीने जमीन शेतकी विकास म्हणजे ज्याला आपण IDLAD म्हणतो, ही सुद्धा पद्धत भारताने याच पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केली होती. ग्रामीण बांधकाम योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, रूरल वर्क्स प्रोग्राम ही याच पंचवार्षिक योजना काळात सुरू झालेली पद्धत आहे. याच काळात PL 480 सार्वजनिक कायदा नुसार भारताने जे अमेरिकेकडून गहू घेतलं होतं आणि त्याचे गांजरगवत आलं होतं, मागचं बोललो, ती पद्धत थांबवण्यात आली. म्हणजे जे तिच्या गाई म्हशींना खाऊ घालत होते ते लाल ज्वारी आणि गहू भारत जे आयात करत होता, ती आयात 1973 पासून इंदिरा गांधींनी पूर्णपणे थांबवली. वास्तविक 1971 मध्येच त्याची घोषणा केली होती. त्याला PL 480 या नावाचा ॲक्ट भारत अमेरिका सुद्धा संबोधल्या जातो. अशा प्रकारे भारताने ही पंचवार्षिक योजना यशस्वी करण्याच्या खूप साऱ्या गोष्टी करून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जेवढी यशस्वी व्हायला पाहिजे तेवढी यशस्वी ही योजना होऊ शकली नाही, कारण तेलाचा धक्का बसला. पहिल्या 2 वर्षातच योजना यशस्वी झाली, कारण 69-70 यशस्वी झालं. 71 मध्ये युद्ध करावं लागलं, तेलाचा झटका बसला. या कारणामुळे भारताला परत थोडंसं बॅकफूट जावं लागलं. परंतु बँकांचं राष्ट्रीयकरण, त्यानंतर तनखे पद्धत बंद आणि जी आहे भारताचं रॉकेट लॉन्चर, त्या अशा विविध क्षेत्रामध्ये आणि बोकारोचा प्रकल्प, अनेक क्षेत्रामध्ये भारताने विकासाकडे आपली जी धाव आहे ती अचानकपणे सुरू केल्याचं आपण म्हणू शकतो. कारण भारताने जसं म्हणू शकतो की जे भारत 1966-69 हा वार्षिक योजना करून बॅकफूटवर गेला होता आणि 2 पंतप्रधानांच्या मृत्यूमुळे आता ही महिला काय करेल अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु एक आयर्न लेडी, एक सशक्त पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींनी लयाला येऊन 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेवढं साध्य पाहिजे तेवढं 2च वर्ष होऊ शकलं, पुढे साध्य होऊ शकलं नाही. तरी पण याच आधारावर भारताची इकॉनॉमी ही पुढे अवलंबून राहिली.
आणि पुढच्या टॉपिकमध्ये आपण 1974 ते 1979 कशा प्रकारे इंदिरा गांधी यांनी कार्य केलं हे आपल्याला पुढच्या योजनामध्ये बघायचं आहे. तिथपर्यंत गुड बाय.